स्पर्धेनिमित्त फक्त खेळाडू खेळण्यासाठी नाहीये, गोरगरिबांना मदत करण्याची ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आदेशदादा राऊत आणि त्यांची पूर्ण टीम प्रत्येक वर्षी करते आणि पहिल्या वर्षामध्ये पहिल्या पण 250 घरामध्ये धान्य वाटप केलं गेलं. तर गेल्या वर्षी सुद्धा पाहायला गेलं तर पहिल्या वर्षी 151, गेल्या वर्षी 251 आणि या वर्षी आपण पाहिलं तर 2 व्हीलचेअर्स, 1 वॉकर आणि 1 आपण जी गर्ल्स असणार आहे गरीब मुलगीची शिक्षण त्याची पूर्ण वर्षाची फी या टुर्नामेंट आपण भरणार आहोत. तशी आतिशदादा राऊत आणि त्यांची पूर्ण टीम काम करते. सरावली ग्रामपंचायत उपसरपंच आदरणीय सन्माननीय शुभमजी वडे साहेबांचं आगमन झालं. वेलकम शुभम वडे, आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. त्याचं पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल सरावली ग्रामपंचायत सरपंच आदरणीय सन्माननीय आपण पाहू शकाल आनंदजी धोडी साहेबांचं सुद्धा आगमन झालं आहे. आणि आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर आनंद धोडी साहेबांना नक्कीच एक मोठं पद दिले गेले. ते म्हणजे पाहिलं तर विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांना पद दिले गेले. बोईसर विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची ख्याती आजपासून त्यांना सुद्धा खूप खूप अभिनंदन असेल आनंदजी धोडी साहेब. तर मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक घेऊन गोलंदाज पालघर एक्सप्रेस मिस्टर संतोष कुमार मुल्ल्या अण्णा पहिल्या षटकावरचा पहिला चेंडू घेऊन होतो. स्ट्राईकवर लेफ्ट हँड बॅटर दीपक टेंभुर्णे आणि नॉन स्ट्राईकवर बॅटर पाहू शकाल आपण आलम. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आपण चेअरवर बसायचे, चेअर आपल्याला दिले गेले. आमच्या आयोजकाचा कॉल आहे, कुठल्याही खेळाडू उभं राहायचं नाही प्लीज, कारण की चेअर आपले उपलब्ध आहे त्यामध्ये फक्त खेळाडू असतील. आणि जे बाईक्स आहेत त्यासाठी तुम्हाला आमच्या स्टेजच्या मागे खूप पार्किंग आहे, तिकडे बाईक्स पार्क करायचे आहे. ज्या मोठ्या गाड्या त्यांनी सुद्धा आमच्या स्टेजच्या मागे पार्क करायचं आहे. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर पहिली रात्र भारवी डेकोर्स प्रणित राऊत यांच्या माध्यमातून सुरेख लाइटिंग सुरेख मंडप डेकोरेशन केले गेले. चांगलं काम आपण पाहू शकाल. अनबिटेबल चे खेळाडू सुद्धा करतायत. तर बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू मिस्टर संतोष अण्णा टू दीपक टेंभुर्णे. पहिला चेंडू यावेळेस अतिरिक्त टाकला गेला. पंच धीरज मोरे दर्शक असताना इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावाने नक्की सुरुवात केली गेली. वायबीसी संघाचे नक्कीच फाउंडर म्हणलं निलेश वाणी आज वसईमध्ये सामन्याचा आनंद घेतात. त्यांना सुद्धा बेस्ट ऑफ लक दिलंय या स्पर्धेला. यावेळी स्पर्धेचा फुल टॉस बॉल होता. आपण खूपच बाहेर बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट टाकला गेला. दिशा नक्कीच भरकटली गेली. हाच तो मैदान आहे. आपण पाहिलं गेलं तर वायबीसी संघ चॅम्पियन बनला होता पहिल्या धर्मवीर आनंदी साहेब चषकामध्ये. पहिल्या वर्षाचा पहिला चॅम्पियन संघ आज खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि गेल्या वर्षामध्ये जयन उंबाड हा संघ चॅम्पियन होता. यावेळेस पाहिलं तर शॉर्ट चेंडू कट केला गेला. सुरेखरित्या डिक्लेअर चेंडू निघून गेले. 1 धाव नक्कीच पंच दर्शवत असताना अजय मोरे जसं पाहिलं गेलं तर मिस्टर यतीन भोईर धीरज मोरे ऑफिशियल पंच म्हणून या स्पर्धेत नेमले गेले. दर्शकांना पोहोचेल 3 अंकावर 1 चेंडू 3 धावा धावफलका लगावल्या गेल्या. यावेळी स्त्रीफळ उद्ध्वस्त. आलमला चेंडू समजता आला नाही आणि गडी बाद झाला. क्लीन बॉल. आलम बॅक गाव 3ऱ्या अंकावर लागणारा पहिला झटका तो म्हणजे किंगफिशर बोईसर या संघाला.
नक्कीच सुशील टाक आपण पाहू शकाल नवीन बॅटर. आपण जास्त वेळ पाहिलं तर सुशील सलामी बॅटरच्या रूपामध्ये येतो, परंतु सुशील टाकला चौथ्या क्रमांकावर बोलवलं गेलंय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय किंगफिशर बोईसर संघाने, परंतु ती प्लॅनिंग आतापर्यंत असफल ठरली आहे. कारण की 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्या, 2 गडी बाद करत संतोषने. यावेळेस बैठक खेळला गेला. तुषार लाडे लिटिल मास्टर चांगलं क्षेत्रक्षण आपल्या संघासाठी 3 धावा बहुमूल्य धावा वाचवल्या गेल्या आणि पहिला षटक समाप्त होतोय. एका षटकाची समाप्ती धावांची गोष्ट केली 2 गडीच्या मोबदल्यामध्ये मात्र 6 धावा धावफलकावर. आपण पाहतोय धर्मवीर आनंदीगे साहेब चषक 2024 पर्व 30 आजची पहिली रात्र आणि पहिला सामना एका बाजूला किंगफिशर बोईसर भीमनगर तर एका बाजूला YBCC वेरूर पालघर या दोन्ही संघांमध्ये सामना. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेम मोरे यांची गोष्ट केली तर गोलंदाज म्हणून याच मैदानामधून त्याला ख्याती भेटली. एका षटकामध्ये 6 धावा त्यांनी डिफेंड केल्या, ते म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये साहित्य बिरवाडी समोर तिकडून तो गोलंदाज म्हणून चर्चेमध्ये आला आणि मुख्य गोलंदाज म्हणून आपण पाहू शकाल. यावेळेस फुल टॉस बॉल फटकाचा सुरेख खेळाडू आहेत धीरज. चेंडूला फील्ड करतील, चेंडूला फील्ड केलं गेलं त्यापर्यंत कुठली धाव नाही, डॉट बॉल. यावेळेस पाडासेप केला गेला. तुषार लढे चेंडूला फील्ड करतोय, दबाव नक्कीच आणलं गेलं. यावेळेस गोलंदाज मिस्टर प्रेम मोरेच्या माध्यमातून सुशील टाक यांची गोष्ट केली. आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत, 1 वर बॅटिंग करतोय. दीपक यांची गोष्ट केली, दीपकने 2 चेंडू खेळले, 2 वर बॅटिंग करतोय. यावेळेस बॅटची कडा नक्कीच गावली, थर्ड मॅनला चेंडू निघून जाईल. यावेळेस फ्लिक केल्या गेल्या, चेंडू निघून जातो सरळ डिक्लेअर झोन मध्ये. बॅक टू बॅक 2 सिंगल आलेत आणि धावसंख्या पाहू शकाल धावफलकावर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. यावेळेस फ्लिक करायचा प्रयत्न होता मनगडीसाने, चेंडू नक्कीच खेळला गेला होता परंतु यावेळेस पाहिलं तर आदित्य चेंडू खाली फील्ड करतो, परंतु पंचांत दुनिया समांतर धावातील एक अवांतर धावफलक इकडे पुढे ससवलं गेलंय. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर ती म्हणजे 9. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलक पाहू शकाल आपण. यावेळेस फटकाचा सुरेख खेळला आहे. ब्रिजेश होते चेंडूला फील्ड करते बिजू, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या इकडे पुढे ससावते, धावसंख्या 2 पोहोचेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीने 10 धावा. नक्कीच आपण पाहतो यावेळेस धर्मवीर आनंदीके युवा प्रतिष्ठान प्रेझेन्स धर्मवीर आनंदीके साहेब चषक 2024 नक्कीच पाहू शकाल. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये स्कॉर्पियन धनानीनगरची जी स्पर्धा आहे त्याचे ड्रॉ त्याचे लॉस टाकले जातील. जे संघ आहेत त्यांनी दक्षता घ्या, जे YouTube लाईव्ह आमच्यावर जोडले गेलेत, जे मैदानाच्या आत संघ आहेत त्यांनी दक्षता घ्या. थोड्या क्षणानंतर आपण लाईव्ह लॉट सगळे टाकणार आहोत. स्कॉर्पियन ला जे टुर्नामेंट आहे 28, 29, 30 मार्च 50,000ची स्पर्धा, त्या स्पर्धेचे लॉट्स या स्पर्धेमध्ये टाकले जातील. बघा आपण करण ठाकूर यावेळेस गोलंदाज मागवा सज्ज झालाय. सुशील यावेळेस स्ट्राईकवर करण गोलंदाज मागवा सज्ज होतोय. पहिला चेंडू ऑफसाइडला खेळला गेला, बिजू आला चेंडूला फील्ड करतोय, कुठली धाव नाहीये, दबाव नक्कीच आणला गेलाय. पहिला सामना आजचा आपण पाहतो. एका बाजूला YBCC तर एका बाजूला संघ पाहू शकाल किंगफिशर भीमनगर बोईसर. यावेळेस परत एकदा मध्ये आणला गेला सुरेख चेंडू, निर्धावाला डॉट बॉल. आणि यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला. मी विनंती करेल थर्ड अंपायर आमच्यावर जोडायचा आहे. आतिश दादा या प्लीज, आमचे मुख्य आयोजक, त्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम स्पर्धा. अंकेश घरात आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. नक्कीच इंजरी नंतर थोडासा हालचाल त्यांच्या पायामध्ये पाहायला भेटले आणि एक अप्रतिम क्रिकेट खेळाडू आहे आणि आम्ही देवाची प्रार्थना करतो नक्कीच लवकरात लवकर तो इन ॲक्शन मैदानामध्ये पाहायला भेटेल. यानंतर होणारा सामना असणार आहे एका बाजूला श्री 11 तर एका बाजूला GNCC B पालघर. यतीन भोईर
आपण या जो पंच रिव्ह्यू घेईल तो पंच येणार नाहीये. 3 पंच 3 मध्ये एक पंच आमच्याकडे येईल तो डिसिजन देईल कारण की जो मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही पंचाने रिव्ह्यू घेतला तो पंच येणार नाहीये. दक्षता घ्या आणि 10व्या खेळाडूंनी आमच्या स्क्रीन पाहायचा नाहीये ही दक्षता घ्यायची. डिसिजन आल्यानंतर तुम्हाला दाखवला जाईल ही आपण दक्षता घ्यायची. तर यानंतर सामना असणारा श्री 11 विरुद्ध जीएनसीसी बी. बोथ ऑफ कॅप्टन्स. आपण टॉससाठी सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत आजच्या दुसऱ्या सामन्याचा. नक्कीच या स्पर्धेची पहिलं वर्ष पहिला पण या स्पर्धेच्या माध्यमातून 151 घरांना धान्य वाटप केलं गेलं होतं. त्यानंतर मागील वर्ष 251 घरांना धान्य वाटप केलं गेलं होतं. या वर्षामध्ये 2 हँडिकॅप व्हीलचेअर्स वाटले जातील. एक वॉकर आणि पाहिलं तर एक जी गरीब मुलगी असेल त्याच्या शिक्षणाच्या पूर्ण वर्षाची फी आमच्या कमिटीच्या माध्यमातून. आणि यावेळेस रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय आणि व्हाईट बॉल येतो. चांगलं काम पाहू शकाल मिस्टर कॅमेरामॅन सुमित राऊतच्या माध्यमातून. आणि फ्रॉम काटाली आपण पाहू शकाल चांगला यावेळेस टॅप केला गेलाय. नक्कीच पाहू शकाल आदरणीय सन्माननीय महेंद्रदादा घोरस साहेब आपण या आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. नक्कीच आपण या आमच्या व्यासपीठात शोभा वाढवा. आपण पाहू शकाल महेंद्र साहेब आपलं नक्कीच आमच्या कमिटीच्या माध्यमातून मनाच्या अंतर्गाने हार्दिक स्वागत असेल. नक्कीच पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2024 पर्व तिसरा आपण पाहतोय. एक अप्रतिम दर्जेदार स्पर्धा आणि यावेळेस पॉइंटला फक्त दिशा दिली गेली आणि काय सजवला गेलाय. फक्त दिशा दिली गेली. वेगाचा नक्कीच सुरेख उपयोग केला गेला आणि सुशील टाक यासाठी जाणला जातोय आणि त्यांनी दाखवून दिलंय या चेंडूवर चौकार ठोकलाय आणि या इनिंग्स मधला पहिला चौकार सुशीलच्या बॅट मधून. आतापर्यंत पाहिलं तर टुर्नामेंटचा पहिला चौकार सुद्धा आहे. टुर्नामेंटची पहिली सिंगल दीपक टेंभुर्णेच्या नावावर. टुर्नामेंटचा पहिला विकेट संतोष कुमार मुल्ल्याच्या नावावर. टुर्नामेंटची पहिली व्हाईट बॉल संतोष कुमार मुल्ल्याच्या नावावर आहे. ही खूप सारी विक्रम आहे जे पहिल्या करून घडवतोय तर की सगळ्यांच्या नावावर असतं. जसं की पहिला वर्ष जेव्हा झाला धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान प्रेझेंट्स धर्मवीर आनंद दिघे साहेब चषकाचा तर वायबीसी संघ जिंकला होता. पहिला चॅम्पियन ठरला होता. तिसरा वर्ष आहे या स्पर्धेचा. अप्रतिम स्पर्धा पाहू शकाल. यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. प्रेमोरे चेंडूला फील्ड करतोय आणि यावेळेस बोटवरती फलंदाज चौकार लगावल्यानंतर धावची चेंडूमध्ये बाद झालाय. सुशील टाक यावेळेस मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक बाद होतोय तो म्हणजे तिसरा धाव फलक पाहू शकाल आपण 15. तर नवीन बॅटर ब्रिजेश नॉस्टॅक एंडवर आहेत. करण्याच्या षटकामधल्या पाहिलं तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 बॉल्स रिमेनिंग. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. करण ठाकूर टू दीपक. फुल टॉस बॉल करारा स्मॅशर. परंतु बिजू आपण पाहू शकाल काय क्षेत्ररक्षण करतोय. आतावर ब्रिजेशकडे 3 ते 4 चेंडू केले. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय आणि धावा वाचवल्यात. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या ती 15. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल सर. 1 बॉल आहे सर. एक वाईट बॉल होता ना. 5च बॉल झालेत. ओके चला मॅच सुरू करा. 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 17 चेंडू ना. 1 वाईट बॉल है. पहली बॉल डॉट उसके बाद वाइट फिर डॉट फिर चौका फिर सिंगल 1 डॉट. यावेळी अशा प्रकारे गोलंदाजी केली गेली. शेवटचा अंतिम चेंडू. धीरज आपला सुद्धा वेलकम असेल. आपण पाहू शकाल धीरज आणि हिमांशू यांची खूप चांगली टीम होती अंडर बॉक्सची आणि धीरज सुद्धा सामन्यात आनंद घेत आहेत. त्यावेळेस बॅकफुट लावून कट करायचा प्रयत्न होता. थर्डमॅनला चेंडू निघून जातात डिक्लेअर झोन मध्ये. हा नेहा येतोय या षटकामधला शेवटचा अंतिम चेंडूवर 1 सिंगल. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5.33च्या सरासरीने स्वीट 16 म्हणजे 16 धावा धावफलकावर. चला टॉस साठी या. बोथ ऑफ कॅप्टन्स जीएनसीसी बी आणि श्री 11. जीएनसीसी बी संघनायक आणि श्री 11 संघाचे संघनायकांनी टॉस साठी यायचं प्लीज. समीर हवाचा प्रवाह आपण पाहू शकाल. तर एका बाजूला जीएनसीसी बी असणार आहे.
यावेळेस फटकाचा सुरेख खेळला संतोष कुमार मुल्ल्या या चेंडूला फील करत आदित्य शेवटच्या अंतिम षटकामध्ये आहेत. पहिला चेंडू निजाव टाकला गेला 16 धावा फटकावर. हॅलो यावेळेस बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. एक धाव नक्कीच आपण पाहू शकाल. नक्कीच सन्माननीय सुरेश घरत साहेब आपण पाहू शकाल यांची क्रिकेटच्या प्रती खूप जाणीवानी क्रिकेट प्रती खूप रुची आहे. आपण पाहू शकाल पहिला चेंडू पडला आणि इनिंग रात्रीचा पूर्ण शेवटचा चेंडू जेव्हा पडतो तेव्हापर्यंत सामन्याचा आनंद घेत आहेत. काका नक्कीच आपल्याला हेड्स ऑफ असेल आणि पंच नक्की दर्शवतील कुठला फलंदाज बाद आहे. चर्चा होईल दोन्ही पंचांच्या मध्ये. आपण पाहू शकतो दोन्ही लिटिल मास्टर पंच आहेत. एका बाजूला अजय मोरे तर एका बाजूला यतीन भोईर आणि ब्रिजेश हा मैदानाच्या बाहेर. आणि वाईट साठी बॅटिंग वाले डीआरएस घेतले येतील या लगेच. धीरज आपण या कारण की रनआउट त्यांनी दिलाय ना. धीरज आपण चला येतील लगेच या. रनआउट ब्रिजेशला दिले गेले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. हर्ष वाईट साठी बॅटिंग करणारा रिव्ह्यू घेतलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकार आहे ती म्हणजे 17 धावा. तर बघा आपण आतापर्यंत 2 चेंडू झाले यावर रिव्ह्यू घेतला गेलाय. धावसंख्या ती 17. चला जीएनसीसी पालघर संघ आलाशल कॅप्टन लगेच अमन या टॉस साठी. अमन ऑस्ट्रेलिया लगेच टॉस साठी यायचं प्लीज. जीएनसीसी बी गांधीनगर संघ लगेच सज्ज व्हा. ऑन फील्ड डिझाईन पंचांकडे दिला जाईल. आपण पाहू शकाल यतीन भोईर पाहू शकाल सिलेक्ट पंच भूमिका पार पडतात. आणि काय आपण पाहिलं मागील 3 दिवसामध्ये याच मैदानामध्ये सरावली प्रीमियर लीग सुद्धा पार पडली गेली. सर फेअर डिलिव्हरी. येस फेअर डिलिव्हरी दिली गेली. यावेळी सरळ बॅटने खेळला गेला. मिसफिल्ड नक्कीच गोलंदाज करून गेली परंतु बॅकअप साठी धीरज लाल्या आपण पाहू शकाल बॅकअप चांगला देतोय. आणि अजून एक निर्धाव चेंडू 17 वर मात्र थांबला गेला. धावफलक शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. या इनिंग स्पर्धेमधला दुसरा चौकार आलाय. आपण पाहू शकाल ते म्हणजेच धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 21-21. चला जीएनसीसी बी संघ आला असेल की टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत ही आपण दक्षता घ्या. श्री 11 संगणक आलेले आहेत. जीएनसीसी बी ईश्वर माची त्यांच्या कॉम्बॉक्स कडे या. यावेळेस फटका सुरेख बॅक टू बॅक शेवटच्या अंतिम षटकाच्या अंतिम 2 चेंडूवर 2 चौकार ठोकले गेले. षटक क्रमांक पाहू शकाल 4 षटकांचा खेळ संपला गेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा तब्बल 25-26 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि पाहू शकाल एक अप्रतिम स्पर्धा आहे. धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2024. नक्कीच धन्यवाद सूरज फडतर असतील तसंच थेट सरपंच आपण पाहू शकाल सार्वजनिक ग्रामपंचायत मिस्टर आनंदजी धोडी आणि बोईसर विधानसभा अध्यक्ष आजच्या दिवसात त्यांना पद दिलं गेलं. खूप खूप धन्यवाद सर. आपण आलात आपला बहुमूल्य वेळ दिला या स्पर्धेला तर खूप खूप धन्यवाद. ईश्वर जीएनसीसी बी संघाला लगेच कॉन्टॅक्ट करा. जीएनसीसी बी पालघर संघाला लगेच कारण की इनिंग संपलेली आहे. चला जीएनसीसी बी या श्री 11 संघ आलाय ना. चला इथे बाकी नियमाचं पालन तो होणार आहे. हा इथे 3-4 वाजणार नाही. कृपया लक्षात ठेवा 2 वाजता मॅच संपणारच. सरपंच चषकामध्ये पण पाहुणे समोर आणि
ज्या ज्या संघाने एंट्री केलाय त्यांना अगोदर सांगतो इथे पॅनलाइजला जावं लागते. इथे नो एक्सक्यूज. आलेला सर्व हा पेशंट असतो, चेकिंग करणार, ओके असेल तर तुम्हाला मेडिकल फिटनेस देणार, नसेल तर बाकी तुम्हाला पेनल्टी द्यावं लागेल. कोणताही संघ असो. इथे 2 वाजेपर्यंत मॅच संपणारच. 4-4, 4:30, 5-5 पर्यंत आता 2 टुर्नामेंट झाल्यात. 6-6 वाजता तसं चालणार नाही आहे. रूल रेग्युलेशन तुम्हाला असलेले बॉक्स नियमाचे पालन करावं लागेल. चला आपण 26 धावांचा पाठलाग. शुभम वडे सुद्धा यांनी निर्णय पाहू शकाल आपण. श्री 11 संघ आहे त्यांचा. शुभम वडे सालवे ग्रामपंचायत सरपंच आणि संघ विनय. हॅलो. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर पाहू शकाल. करण ठाकूर आणि संजय राऊत. संजय राऊत असे म्हणजेच बाबू असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 26 धावांचा पाठलाग करायचा. पहिला गोलंदाज सज्ज होईल मिस्टर सुशील ताक. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन येतोय. नक्कीच अप्रतिम स्पर्धा आहे. धर्मवीर आनंदीगे युवा प्रतिष्ठान प्रेझेन्स पोस्को स्पर्धा आपण पाहतो. धर्मवीर आनंदीगे साहेब चषक 2024 पर्व 3. नक्कीच पाहिलं तर खूप मेहनत घेतली गेली या स्पर्धेला. पहिल्या वर्ष जेव्हा आपण पाहिला वाबी संघ चॅम्पियन ठरला, त्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये जय हनुमान उंबाट संघ सगळ्यांना पराभूत करून चांगला खेळ त्यांनी साकारला. अक्षरशः सगळ्यांना सरप्राईज केला होता आणि तो संघ सुद्धा चॅम्पियन बनला. या वर्षामध्ये तो संघ 32 मध्ये येऊ शकला नाही, कारण की जसा फॉर्म पडला तसा टीम फुल झाल्या. यावेळेस पहिला चेंडू मोठा गडी बाद करण्याची संधी होती. बॅटची कडा नक्कीच लगावली. विकेट किपर तो पहिल्या चेंडूवर संधी होती, परंतु ही संधी गमावली. विकेट किपर पाहू शकाल आपण. तुषार चौकी करतोय. करणला नक्की जीवनदान गेलं. अजूनही 26 धावांची गरज आहे. येणारे 23 चेंडू मागे. चला जीएनसीसी बी लगेच टॉस साठी यायचा. टॅप केला गेला. चेंडूला फील्ड केला गेला. फेकी केली गेली, परंतु पाहू शकाल इंजरी झाली आहे का. खूप वेगाने फेकी केली गेली होती. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, तेवढ्याच वेगाने धाव परिपूर्ण केली गेली. आपण सांगतो ना की क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतं आणि क्षमतेपेक्षा जास्त धावलं तरीही दम लागतं. यावेळी दमखम दाखवलं गेलं. करण ठाकूरच्या माध्यमातून पाहायला इंजरी आहे. करणला इंजुरी म्हणून मैदानाच्या आतून सुरेख खेळतो. यावेळेस पाण्याचा करायचा प्रयत्न होता. पाहू शकाल यावेळेस चुकी केली गेली कारण यावेळेस संजय राऊत पहिला गडी बाद. बाबू बॅक तो डग आउट. 1 धाव 1 गडी बाद 3 चेंडू. चला जीएनसीसी संघ टॉस साठी या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. सर या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. वेलकम जीएनसीसी बी. नक्कीच या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत, ही दक्षता घ्या, कारण की आता आपण 3 चेंडू झालेत. 1 धाव 1 गडी बाद. फलंदाज आपण पाहू शकाल गोंडरे शिकार झाला मिस्टर संजय राऊत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संगणक प्रेम मोरे 9 सेकंडवर. ते बाइक्स जे आहेत विनंती करेल बाइक्स पूर्णपणे आमच्या व्यासपीठाच्या मागे लागायचे. जो बाइक्स आप लगा रहे हो ना एंट्री गेट पर बाइक्स, वो पूरे हमारे स्टेज के पीछे लगाइए. आपको बहुत ज्यादा वहां पर स्पेस दिया गया है, तो मैं गुजारिश करना चाहेंगे अपनी कमेटी के माध्यम से बाइक्स कोई भी रास्ते पर ना लगाए.
फुलटॉस बॉल ऑफ साईडला खेळला गेला. खेळाडू पाहू शकाल विनय विनय करोतिया आणि आलम. चांगलं कॉम्बिनेशन पाहायला भेटलं. चांगल्यारीत्या चेंडू अडवलं गेलं आणि पाहू शकाल अजून एक डॉट चेंडू होतोय. 4 चेंडू धावांची गोष्ट मात्र अजून 2 चेंडू खेळ बाकी असेल. या सामन्यानंतर आपण ड्रॉ टाकणार आहोत. स्कॉर्पियन धरणनगर जी टुर्नामेंट आहे. फुलटॉस बॉल होता फ्लिक केला गेला. चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल दीपक टेंभुर्णे. आणि दीपक यांची गोष्ट फक्त क्रिकेट नाही, कबड्डी आणि खो खो सुद्धा अप्रतिम खेळाडू खेळतोय. असा ऍथलीट खेळाडू आणि पूर्णपणे स्पोर्ट्समॅन स्पीड त्याच्याकडे आहे. तो खेळाडू चेंडूला फील्ड करतोय. नक्कीच DNC जी स्पर्धा झाली अप्रतिम बॅटिंग त्यांनी केली होती. साहित्य बिरवाडी उर्वी 11 संघासमोर. त्यावेळेस हलका बॅट नक्कीच खेळला गेला. आलम पाहू शकाल चेंडूला फील्ड करतोय परंतु एक धाव. षटक क्रमांक पहिला. चला सर टॉस करून घ्या. सर दीपक सर टॉस करून घ्या. ओव्हर संपलेली आहे. विनंती करेल सारोली ग्रामपंचायत आदरणीय सन्माननीय शुभमजी वडे सर या आपल्या शुभस्थ आपण टॉस करणार आहोत. आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं. चला या दोन्ही संघाने एका साईडला श्री 11 आणि एका साईडला GNCC बी ना. चला या GNCC कर्णधार श्री 11 यास धर्मवीर आणि 2024 कॉल करायचा. चला आमचे सरपंच उपस्थित कॉल करतात. 2024 कॉल गेलाय. यस धर्मवीर आलाय. आपण काय घेणार. ओके बेस्ट मॅच चालवत. तुम्ही जर टॉस जिंकलं काय घेतलं असतं. क्षेत्ररक्षण घेतला होता. क्षेत्ररक्षण. ओके चला अवर टू कॉमेंट्री बॉक्स. त्याला साहेब बसायचं आहे. हॅलो यावेळेस टॅप केला गेलाय. डायरेक्ट हिट झालेला आहे. बघूया आपण पंच चर्चा करतील आणि आपण सांगतो चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये काही ना काही खर्च होतो. यावेळेस विकेट किंवा धावा खर्च होतील. पंचांसमोर कुठल्याही खेळून जायचं नाही. पंच जे डिसिजन देतील मान्य करावा लागेल ही दक्षता घ्यायची आपण. अप्रतिम फेकी केली गेली. डायरेक्ट हिट झालाय आणि बघूया पंच काय डिसिजन देते. बोटवरती फलंदाज करण ठाकूर बॅक टू डग आउट. मोठा मासा गाळायला लागला आणि करण ठाकूर बॅक टू डग आउट. यावेळेस 26 धावांचा पाठलाग करायचा काही क्षेत्ररक्षण केलं गेलंय खेळाडूच्या माध्यमातून सुशीलच्या माध्यमातून आणि एक स्टंप. चला पंचांनी डिसिजन दिलाय. प्लीज नो आर्ग्युमेंट्स लगा बॅटर पाठवायचा आहे. पंचांनी डिसिजन दिली. फायनल डिसिजन असणार आहे आणि बॅटर करण ठाकूर मैदानाच्या बाहेर. घडी क्रमांक 5 झाला. यावेळेस दुसरा दाबात धावफटकर मात्र 3. षटक क्रमांक पाहू शकाल दुसरा मार्गस्थ आणि सुशील टाक. दीपेश पाहू शकाल आपण सिंगल दिसत होता. एका विकेटवर त्याने डायरेक्ट हिट केली आहे. नक्कीच लहानपणी पाहिलं तर गोट्या खूप प्रमाणे लगोरी खूप प्रमाणे खेळले असेल त्या ठिकाणी एका समोर त्याने डायरेक्ट हिट. त्याला माहित आहे हा चान्स किती मोठा होता. तो चान्सवर नक्कीच संधी सोनं त्याने केलंय आणि फलंदाज बाद झालाय करण ठाकूर. नवीन बॅटर तुषार लढे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळी तुषारने टॅप केला. सुशील पडदे चेंडूला फील्ड करतोय परंतु एका हाताने चेंडूला गॅदर केला गेला. सिंगल धाव. एक धावाने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचते 4 या अंकावर. अजून बनवायचे 22 धावांची गरज. येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये अजूनही पाहिजे तर 15 चेंडू 22. काय सामना रंगलाय. एका बाजूला किंगफिशर भीमनगर बोईसर तर एका बाजूला YBCC पालघर वेवूर. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला आणि खराब क्षेत्ररक्षण पाहू शकाल हर्षच्या माध्यमातून. सरळ सीमारेषा पार हा आलाय धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या सन्मानासाठी चौकार 4.
तुषार मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला गोलंदाज तर एका बाजूला बॅटर नॉन स्ट्राइक एंडवर. चला थोडंसं स्पीडअप करा. 15 मिनिटांची आत तुम्हाला एक इनिंग परिपूर्ण करायची आहे. बघा आपण तुषार गोली मागून सज्ज होतोय. स्ट्रायकर प्रेम मोरे. लेग ब्रेक चेंडू होता का फटकाचा सोयी कडा नॉन स्ट्राइक थ्रो केला गेला पण तो हर चेंडूला गॅदर करू शकला नाही. एक धाव. नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहिलं तर 3 समालोचक म्हणून आहेत. या स्पर्धा पहिली स्पर्धा अंडर बॉक्स केली आपण पाहतो ज्याच्यामध्ये 3 समालोचक असतात. ते म्हणजे धनवीर आनंदी की युवा प्रतिष्ठान या स्पर्धेच्या माध्यमातून दीपकजी संख्या असतील, संतोषजी पाटील असतील आणि मी सबसे 3 समालोचन या पहिल्या एका स्पर्धेमध्ये पाहू शकाल. प्रत्येक वर्षी का बॅटने खेळला गेला. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. नक्कीच एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. ते म्हणजेच फ्रेंड्स मोबाईल उत्तम म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर आहेत. अतिदादा उत्तम म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर फ्रेंड्स मोबाईल यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर दिले जातील. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच धर्मवीर आनंदी की युवा प्रतिष्ठान प्रेझेन्स धर्मवीर आनंदी की साहेब चषक आपण पाहतो 2024. यावेळेस फटकाचा सरी खेळला. गॅपमध्ये चेंडू सर सीमारेषा पार बिटवीन द 2 प्लेयर गॅप आणि हा आहे साहेबांच्या सन्मानासाठी चौकार 4. पाहू शकाल अंदिगे साहेबांच्या सन्मानाचा संगीत वाजवला गेला. नक्कीच वाघ म्हणून त्यांना ख्याती दिली गेली. वाघासारखे जगले आणि अजून सुद्धा आमच्या मनामध्ये ते वाघासारखेच आहेत. त्यांचं नाव जेव्हा जेव्हा मुखामध्ये ते म्हणजे अंगाची शरारे नक्कीच उमटतात. अशी आनंदिगे साहेबांच्या सन्मानासाठी संगीत वाजवलं गेलं. आमच्या डीजे मास्टर पाहू शकाल नमितच्या माध्यमातून चांगलं काम करते या स्पर्धेमध्ये. नमितच्या माध्यमातून पाहू शकाल आणि वळ्या सामन्यामध्ये धावांची गोष्ट धावा जमा केली. आतापर्यंत 15 धावा. 3रा षटक मार्गस्थ आहे. अजूनही 9 चेंडू 11 धावांची गरज. सामन्यामध्ये रंगत निर्माण केली गेली होती. करण ठाकूरचा विकेट आलाय परंतु प्रेममध्ये चांगले बॅटिंग करतोय. आतापर्यंत प्रेमने 2 चौकार लगावलेत. सामन्यामध्ये जीवन ठेवले आपल्या संघाला. आणि आपण सांगतो जेव्हा जेव्हा सार्थक लो स्कोरिंग मॅचेस असतात तेव्हा तेव्हा चांगलं टफ फाईट पाहायला भेटते. कारण की जेव्हा जेव्हा आपण पाहिलं 4 षटक 40 धावांची गरज असणार तेव्हा तेव्हा कधी कदाचित बॅटिंग करायला चांगले खेळतो सामना चेस करतो. पण जेव्हा बॉल टू रन इक्वेशन असतो 24 चेंडू 28 24 चेंडू 26 तो सामना कुठे खूप टफ फाईट आपल्याला पाहायला भेटतोय. तो सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. येणारे 8 चेंडू 10 हा सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू 10 या षटकामध्ये आतापर्यंत तुषारने 4 चेंडू टाकले 7 धावा खर्च केल्या गेल्या. यावेळेस काय चेंडू टाकला गेला. विनय करत या चुकी करतोय असं वाटलं होतं. बॅटला चेंडू ब्रश झालाय का अशी नक्कीच पाहू शकाल. आलम थोडासा नक्कीच चर्चा करतो परंतु असा वाटला तो झोल सुटलाय का बॅटला चेंडू ब्रश झालाय का. चला जास्त टिमिडी करू नका प्लीज. प्रत्येक चेंडूला टिमिडीच करायची नाहीये. अजूनही 7 चेंडू 10 बनवायचे. 7 चेंडू 10 धावा. पंच यतीन विकेटवर कोणाला मीटिंग करून द्यायची नाही. खेळपट्टीच्या बाजूला मीटिंग करायची. दक्षता घ्यायची आहे. खेळपट्टीवर कोणी टिमिटिंग करायची नाही. एका षटकामध्ये एकच मीटिंग अलाउड आहे ही दक्षता घ्या. त्यावेळेस हलका बॅटिंग खेळला चेंडू हवेमध्ये होता. कुणा चेंडूला फील करतो फेकी केली गेली परंतु एकदा विकडून बघितलं तर 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा आहेत. अशा प्रकारे पहिल्या इनिंग्स आपण पाहिले माफ करा 17 धावा आहेत. पहिल्या इनिंग्स मध्ये आपण पाहिलं होतं 3 षटकामध्ये 16 धावा होत्या. या इनिंग्स मध्ये 17 धावा आहेत. येणारे अजूनही 6 चेंडू बनवायचे आहेत 9 आणि पहिल्या इनिंग्स मध्ये आपण विकेट्स चला टिमिट्स करू नका लगेच सामना सुरुवात करा प्लीज. पहिल्या इनिंग्स मध्ये आपण पहिला 3 गडी बाद झाले होते. ते म्हणजे किंगफिशर भीमने 4 गडी बाद झाले होते माफ करा. आणि या इनिंग्स मध्ये आपण पाहू शकाल तर 2 गडी बाद झाले बायबी संघाचे. तुषार लढे आणि प्रेम मोरेशी दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. येणारे 6 चेंडू 9 धावांची गरज. तुषार लढे स्ट्राईकवर आपण पाहू शकाल आणि एका बाजूला विनय करीत पहिला चेंडू ऑफसाइडला खेळला गेला. आलम चांगला क्षेत्ररक्षण करतोय आणि पाहू शकाल आपण 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली.
आणि एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या अंकावर. 18 अजून बनवायची 8 येणारे चेंडू असतील. 5 चेंडू 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 5 बॉल 8 रन्स टू विन. फटका सुरेख खेळला. खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील करता. अप्रतिम क्षेत्ररक्षण टाळा झाला पाहिजे खेळाडूसाठी. आणि आंबल्या आपण पाहू शकाल आंबल्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवल्या गेल्या. खूप कमी संधी भेटते आंबल्याला. खूप कमी संधी भेटते आंबल्याला संघामध्ये खेळण्याची. पण जेव्हा संधी भेटली त्याचं सोनं केलंय. पंच जी बाउंड्री लाईन आहे ना ती रोप आहे. रोप ती बाउंड्री लाईन आहे ती चुना मारा तो बाउंड्री नाहीये यामध्ये दक्षता घ्यायची आहे. खेळाडू सुद्धा जी दोरी ठेवली गेली बाउंड्री रोपवर तो चौकार आहे. चुना चौकार नाही ही दक्षता आपण घ्यायची प्लीज. बघा आपण तुषार लढे प्रति स्ट्राईक वर. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेला. दीपकचा थोडासा पंबल करतोय परंतु 3 चेंडू मध्ये 3 धावा. अजूनही 3 चेंडू बनवायचे आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 6. हा सामना कुठे जाईल पहा. एका बाजूला किंगफिशर बोईसर तर एका बाजूला यंग बालवीर क्रिकेट क्लब पालघर म्हणजेच YBCC. 5 धावा जरी काढल्या विकेट राखून तो YB संघ विकेटच्या अनुमानाने विजय होऊ शकतो. नक्कीच काय सामना आहे. पहिलाच सामना आहे आणि काय सामना रंगलाय. फटका सुरेख आहे. यावेळेस काय काढलं गेलंय. खराब क्षेत्ररक्षण प्रयत्न चांगला केला होता परंतु शेवटच्या क्षणामध्ये चेंडू निघून गेलाय. सरळ सीमारेषा पार आलाय चौकार. 4 रिप्ले मध्ये पाहू शकाल आपण. फटका सुरेख खेळला होता. आंबल्याने प्रयत्न चांगला केला होता परंतु ब्रिजेश ला चेंडू आणण्याचा प्रयत्न साकारला गेला नाही आणि चेंडू आला चौकार. 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 जर 1 धाव जरी बनवली. चला स्पीडअप करा प्लीज. प्रत्येक पंच सांगायचं आहे एका षटकामध्ये एकच मीटिंग अलाउड आहे. नक्कीच आपण पाहू शकाल सामना जर लेवल झाला तर विकेट्सवर प्रथमतः दिला जाईल. विकेट समसमान असले तर बॉल आउट वर आपण विन दिला जाईल. कारण की पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या नियमांच्या अनुषंगाने हे नियम आहेत. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. 1 जरी धाव काढली YB संघ हा सामना विजय होऊ शकतो. सामना कोणी जिंकला मैदानाच्या जायचा नाहीये. आणि विनंती असेल पंच 1 मिनिट. सामना संपेल दोन्ही संघांनी हस्तचंदन करून मैदानाच्या बाहेर यायचं हे दक्षता घ्या. आतेश दादा दोन्ही संघांनी हँडशेक करून मैदानाच्या बाहेर यायचं हे दक्षता घ्या. लहान फटका आलम चेंडूला फील करतोय. फेकी केली गेली परत एकदा परिपूर्ण केली गेली. या चेंडूवर चेंडू डॉट जरी खेळला तरी YB संघ विजय होऊ शकतो. आणि विकेटचा 2 विकेट बाद झालेत. YB संघाचे 4 गडी बाद झाले. भीमनगर संघाचे 1 चेंडू 1 धावांची गरज आहे. 1 बॉल 1 धावांची गरज. 1 चेंडू 1 बॉल 1 रन्स टू विन. काय सामना रंगला परंतु 26 धावांच्या गरज असताना काय सामना. नक्कीच सार्थक म्हणावा लागेल. फायनलच्या पहिला फायनल आणि पहिल्याच सामन्यामध्ये ते कुठे फक्त आणि फक्त धर्मवीर आनंदीके साहेब चषकामध्ये पाहू शकाल. अप्रतिम मैदान आहे. अप्रतिम सरावली ग्रामस्थांचा मैदान. ओरम क्रिकेट अंडरम क्रिकेट सरावली प्रीमियर लीग KPL अंडरम बॉक्स क्रिकेट या मैदानामध्ये गाजत असतात. मागील 3 दिवस आपण पाहिलं सरावली प्रीमियर लीग. काय खेळपट्टी अजूनही रकाटक ठेवली आहे. टवटवीत ठेवली गेली आहे. आणि कॉंग्रेशन्स YBC परंतु मन जिंकली आहेत. भीमनगर संघासाठी तो ताळ झाला पाहिजेत. 26 धावा डिफेंड करताना काय सुरेख खेळ साकारलाय भीमनगर बोईसर संघाने. भीमनगर संघ विनय हस्तनोंद करायचा. दोन्ही संघाने विनय करत या प्लीज. ही लक्षात घ्या. एक अप्रतिम स्पर्धा आहे आणि हस्तनोंद दोन्ही संघांनी करायचं आहे.